बरं. चल लवकर चल. अहो मला बॅग पण घ्यायची बरं का. ही बघा किती खराब झालीये. कोणती? ही. अरे नवीन घेऊ ना, काहीच विषय नाही. आणि तसं पण इतके दिवस सुट्टी नव्हती, लई दिवसातनं सुट्टी भेटली. आता तुम्हाला सुट्टी भेटली ना, एक काम करू. माझं सगळं महिन्याचं सामान संपलेलं आहे. म्हणजे मेकअपचं, आय शॅडो, आयलायनर, सगळं काजळ बिजळ सगळं संपलंय माझं. अहो मला साड्या पण घ्यायच्या होत्या, साड्या राहिल्यात घ्यायच्या. आणि ते ब्लाऊज नाही भेटत का रेडीमेड, ते पण घ्यायचेत मला. म्हणजे आज आणि परत ते बघा नकली केस भेटतात. माझी मैत्रीण खुशी आहे ना, तर तिने हे केलं होतं, घातले होते असे केस घ्यायचेत बरं का. आणि अजून काय राहिलं बरं सांगा ना तुम्ही पण, जरा मला मदत करा की. आता अजून थोडीशी एक लिस्ट काढ मोठी लट, लिहूनच घे ना. म्हणजे असं मस्त, म्हणजे माझा किस्सा अजून मोकळाच होईल नाही का. गाडाचे ठरवले मग वाटतं तुम्ही आज तुम्हाला. कमवता कोणासाठी? माझ्यासाठीच कमवता ना. तुझ्यासाठी मग माझ्यावर घालायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? बरं चल जाऊ दे आता. मग माझी हाऊसमौस तुम्ही नाही करणार तर कोण करणार? मग मीच करायची का माझी? मीच करणार. चल 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 मग ना. तुम्हालाच करावं लागणार हा आहे. मीच करतो तुझी सगळी हाऊस माऊस साड्या सुड्या सगळं मीच घेतो. चल अहो चप्पल चप्पल तर राहूनच गेली. मला चप्पल पण घ्यायची आहे. तसं माझी चप्पल तुटायला चालली आहे. त्यापेक्षा मला ना चार जोड बस झाले हा चप्पल. पिक्चरला जायचे राहिले की का अरे ती राहिलं होतं यादीत. पण नाही, आधी आपण शॉपिंग करून मग पिक्चरला जाऊ. बरं झालं. कसं गडगड नवरा माझ्या ग बाई. पिक्चरचं सगळं लक्षात ठेवतो. आईस्क्रीम बी खायचं. आईस्क्रीम बघ का ना, चॉकलेट वाली. मग तुम्हाला पिस्ता आवडती, मला नाही आवडत. मला चॉकलेटचीच आवडते. चॉकलेट आवडते. माझ्यासाठी चॉकलेट खाणार ना. अरे चल ना, माझी आई जाऊ ना आता आला का. आधी सुट्टी भेटत नव्हती. चल लवकर. तुम्हाला शर्ट पण घ्यायचंय का? हा बरं झालं माझं बी पण देणं तुम्हाला बाकी कशाला द्या. पाहिजे कपडे? मरणाचे एवढे कपडे पडून आहेत, कशाला पाहिजे? इथं माझ्या साड्या फाटलेत. चला बरं. नुसतं बोलण्यात वेळ घालते. बाका नटून चालली हुंडरायला. गाव हुंडरून येईन आख. ए का इतकीच बडबड करती? येड लागलंय मला. काय झालं? झाला नुसतं ह्या संसारातच गुंतून ठेवा तुम्ही मला. भांडी घास, धुणं धु, ही कर ती कर. मग मी करू हा? काय? करायचं मग. लय हवस आली असेल तर. काय झालं एवढी गरम का झाली? ती बघा कोण? नटवी चालली नटून. मग जाऊ दे की ती द्या, नाही तर आपल्याला काय करायचं त्यांचं. हा आपल्याला काय करायचं? आपल्याला कुठं फिरायचं जमते? आपल्याला काय आहे? आपल्याला ही कामं करायची, रानातली कामं करायची. सगळीकडचा आपणच ठेका घेतलाय है ना. मग करायचं कुणी मोठं दाटायचं ना आपण नाही करायचं कुणी करायचं? मग मोठ्यांनी सगळं मन मारून राहायचं आणि बारक्यांनी सगळं पैसे उधळा नाका. त्यांनी तिकडं काय का करीना. पार त्या महिन्यात तिला मेकअपचं सामान, नवीन साड्या. मी घालते 10 महिने एकच साडी. मग तुला साड्याच नाहीत होय? मग काय आता साड्या घ्यायच्या नाहीत? बरं घेऊ, साड्या घेऊ, सगळं घेऊ. हा असं नाही, ऐक ना. काय आता जायचं आपल्याला. ऐक, कांदा गेला ना, आपण फिरायला जाऊ, सगळं करू. एक काम करू. कांदा जाऊ द्या, तूर जाऊ द्या, गहू निघू द्या, बाजरी जाऊ द्या, आणि मग आपण फिरायला जाऊ. अग सोन्या माझ्या, ऐक बाबा, ऐक एक काम कर. मला ऐकायचं काय? जा. ऐक ना, जायचंय आपल्याला, सगळं घेऊ. तुला जे घ्यायचं पाहिजे ना ते घेऊ. त्यांनी घेतलं ना एक घेतलं ना, आपण 2 घेऊ. हा. पण थोडा कांदा बिंदा गेला ना हा. मग घेऊ. सगळं आपलं उतरून झालं ना, हा. मग आपण जावा. काय उन्हाळा लागला ना, कडक उन्हाळा असा नुसता लपलापीत करीत, मग आपण फिरायचं. बरं जायचंच नाही, जायचं कॅन्सल. तू ऐक ते तू डोक्यातच घाली नाही काय? परत. मला आता जायचं, मला नाही सांगायचं काय. इधर काय आहे? पैसे अयो ऐक इधर. हा. ते खातावाले आता द्यायचे ते. एवढ्याचं फिरायचं म्हणल्यावर कसं मग हा, किती? हा राहू दे फिरायचं नाही, ते खात्यावाले द्यायचे पैसे. अहो खातावाल्याचं नंतर देता येईल ना. अहो एवढं पैसे तर म्हणलं आपण फिराई जाऊन येऊ की एकदा. जायचंय, मी तुला म्हणलं ना जायचंय फिराय म्हणजे जायचंय, पण ही खातावालेच नाही केलं ना तर रान अख्खं पडीत पडन, माहितीये का? मग मी काय करू त्याला? काय करू म्हणजे? ते खत आणा, नाही तर तिकडे जाळ करा त्या खताचा. राहून दे. मला काय सांगायचं? शॉपिंग बस गप. हा. ते पैसे ठेव व्यवस्थित आणि घास भांडीन चल. मी सगळं पैसे उधळून टाकी ना. हा, हा. हा कशाला खाते ही. गाडी बी ना काढाय पाहिजे कधीतरी बाहेर. काय तुम्ही नुसती गाडीच पुसत बसा. आता काय झालं? काय झालं म्हणजे? कधी विकताय खटारा? अरे खटर राय ती. खटारा नाही तर काय? एक तर माझ्या मैत्रिणी म्हणतात कधी गाडी घेणार आहे, कवर या गाडीत फिरती तू. कोणते? ह्या गाडीत भंगार. अरे त्याला सांग गाडी म्हणजे काय आहे. आणि तसं पण घेऊ की नवीन. सध्या पेमेंट झालं नाही. निमार्द तर तुझ्यावर जातोय उदाहरणात. ओ माझ्या उधळण्याबद्दल काही बोलायचं नाही. मग आता मला लागतात म्हणून मी त्या वस्तू घेते. आणि काय हो घेऊ
कधी घेताय नुसतं म्हणतात घेऊ 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 अजून घेतात घ्यायचंय दम काढ जरा. दम काढ काही दम बिम नसते काढत घेऊन टाका लवकर माझ्या मैत्रिणी मला बोलतात कुठं काय बाहेर चालला काय? हा बाहेर चाललोय जरा. म्हातार ए यार नीट बोल जरा. काय आपण जाताना नाही मी काही ना काहीतरी बोलायचंच असतं गोळ्या संपल्या होत्या माझ्या, तेवढ्या गोळ्या आण येताना. का हो? कशाला पाहिजे गोळ्या काय तरुण बिरून व्हायचं की काय अरे नाही पण आता लागत दुखत माणसाचं, तेवढंच आराम झोप येते नीटनाटकी. हा एवढंच दुखत असेल तर कशाला इकडे तिकडे फिरायचं गपचूप पडावा ना तिकडच आता काय फिरायला तरी कुठं राहणार, ती बी तुमचीच बारीक सारीक कामं करायची. बरं नाही कामं केली तर तुम्ही तरी मला काय भाकरी घालणार आहेत बसून? बर झालं बाबा बाया तुमचं पण सारखं असं आहे का नाही? आणि त्या ह्याला सांगा की दादाला सांगा जावा की जरा काहीतरी. नाही ते त्यांना नाही सांगणार ते आपल्याला सांगणार आपण कसं त्यांची हाऊसमौस पुरवतो ना आली बाई आली का आला दादावर सगळं दादावर ढकलून द्या. आता भाकरी घालत होतो त्यांना, आजपासून ती बी नाही घालणार. तुमचं तुम्ही बघा अरे काय मग मी करायचं. केलंय काय मी? काय केलंय म्हणजे ह्याला नुसता गोळ्या नाही सांगितलं तरी ह्यांचं तोंड वाकडं असं करतात लगेच. हिचं तर तोंड वाकडच आहे नाहीतरी. अगं तुझं वाकड आहे ना म्हणून माझं वाकड आहे कळलं का? हे नीट हात का नाही उघडती का तुझा हात काढून दे हातात कळलं का अगं, बारकी ना बारकी सारखी राहा जरा. मग जरा नीट ए, बोल. मोठ्यासारखं अरे राहायचं. गप्प नाही. हात वरती पिकं बुक्कीत आउट तू करेल तरी मग हा. गप्प की, तू तरी गप्प की. नका देऊ गोळ्या, पण आता भांडणं कशाला करतात? भांडणं कशाला तुमच्यामुळे भांडणं होते तुम्ही मेलं तर मेलात भांडणच तर नाही होणार मेलात तर मग माझ्या बापाला मारते का तू? तुमची हिंमत कशी बघा झाली माझ्या हात उचलायची झालं तुमच्या बापाला मारलं जिवंतपणीच. जाऊ दे, काय मी तरी लय दिवस जगणार आहे की आता काय? अरे तुला काय वाटतं का नाही आपण त्यांच्या इन्स्टिट्यूट जगतो? अहो पण मी रोज भाकरी घालते तेव्हा मी असं काही म्हणलं नाही, फक्त गोळ्या आणायला सांगितलं म्हणून मारती म्हाताऱ्याला. अगं बाई तोंडावर नाही बोलत तू मला सवय तोंडावर बोलायची तू मागं किती आता म्हणलं हा. असतं किती बोलते ना चांगलंच मला माहिती मला माहिती मी नाही बोलत माग ही सगळ्या दुनियात सांगती जाऊ. हे काय बस? मी सांगते मग तू ऐकायला बरं असते तिथं अरे गप्प नाही बास की मग आता. जमलं तर आण, नाही तर आणू नको. आता काय करते? तुझ्या नवऱ्याला सांगशील का आणायला? हा सगळा मोठ्यानेच ठेका घेतलाय बघा. तुम्हाला भाकरी घालायचा, तुम्हाला सगळं तुमचं हाय ती नको बघायचं, कपडे मेस धुवायचे, हिनी तर काहीच करायचं नाही, एक भांड उचलायचं नाही तुमचं. अय ट्यू 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 करती चिमणी सारखी जा बाई निघ तू उगाच नको डोकं खात अरे बसू. बास की बाबा आणि आता तुम्ही तू. काय बघत बसलाय जा ना जातो. मग काय तर सारखी नुसते भांडणं लावायचे असतात एवढंच होतं बाई म्हाताऱ्याला ए जरा नीट बोल तू, तोंडाला आवर घाल जरा. काय बोलती तू नीट बोल मला बोलती अगं स्वतःच तोंड बघा आधी आरशात जाऊन. नरडक गावळून मारून टाका वरती हिला एखादी. चल निघ आणि तुम्ही काय बघत बसलाय ते गाडीचं नियोजन करा लवकरच मला जायचं फिरायला तेवढं सामानची लिस्ट पाठवली व्हॉट्सअपवर तेवढं आणून द्या मला इकडे लग्न करूनच पस्तावलं झालोय जरा मी. का मिरची फोन आईचा. हॅलो कशी हा बोल नाही कशी तू बरे का ग ऐक ना एक मस्त भन्नाट आयडिया आहे बघ मी तुला सांगते. काय ग घरात कोणी कोणीच नाही. कोणीच नाही ना. ऐक ना हा स्कीम निघाली आपल्या इथं म्हणजे मी राहते ना आपल्या घरी ना तिथं हा. एक जणाने स्कीम आणली. कसली ग 1 लाख रुपये भरले ना 2 लाख ऐक तर 2 लाख भरले ना 2 लाख भरले ना 4 लाख भरले ना 8 लाख एक नंबर स्कीम आहे बघ. मला काय वाटतं माझ्याकडे आहेत थोडे पैसे तू पण 50,000 तर तू दे मला. आई माझ्याकडे एवढे पैसे कशाचे ग. अगं डबल भेटते ना वर्षाच्या डबल भेटते माहितीये का तुला. हा ग माझ्याकडं 50 नाही तर बर का पण 20,000 आहेत देऊ का तेवढं तुला. पण तेवढे तर तेवढे मी अजून काहीतरी करून आपलं लाखभर रुपये करून टाकते. बर बर माझे 20चे 40 भेटतील मला. आणि हा आई मी पैसे दिलेत म्हणून कुणाला सांगू नको भोपाटा करू नको बघ. मग कशी पाठवते ऑनलाईन पाठवते का. नाही ऑनलाईन नको तू घे कधी देशील मला. देते आज. बरं ठीक आहे चालते. हा लवकर कर बर का. बर बर तू ये. हा हा जेवढे लवकर आपण पैसे देऊ ना तेवढे लवकर आपल्याला पैसे भेटतील बघ. हा की खरंच. बरं तू ये ये माझ्याकडे आहे तर 20,000 तेवढे देते तुला. हा चालते हा ठीक आहे ये लवकर. हा ठेवू का. हा
डोकं जरा इसकडलंच ओय, का? काय करते काय नाही मोबाईल बघते. ऐक ना हा बोला की. मला ते पैसे द्यायला जायचे कालचे पैसे आणते पैसे होय? हा आणते आणते. हा. आहेत. आले लवकर आण हा. हो ऐका की काय अहो तिथं पैसेच नाही तर काय? पैसे चोरीला गेलं वाटतंय. अरे तू काय डोक्या बिका पडली काय मी काय डोक्यावर पडन. मग अहो पैसे नाहीत म्हणा तिथं. नीट बघ हे बाबा लोक कोणी याच आणि काढावं लागत आणि पैसे अहो खरंच नाही तर काय मी काय खाल्ले काय पैसे. खाल्ले काय म्हणजे अरे तुझ्याकडे दिले तर पैसे म्हणून मी का खाल्लं काय आता ते मला नीट माहिती बघ का? मस्कर बिस्कर करू नको आण अहो खरंच नाही तर मला असं वाटतंय पैसे बाबांनी चोरलेत काय नको. अरे तुझ्या काय डोक्यावर परिणाम झाला काय लागले म्हातारे वाळ घ्यायला म्हातारं काय आला म्हणजे आपल्या घरात कोणी तुला येतं का शॉपिंगला जायचं होतं म्हणून तू नाटक करीत असशील मला सांग दुसरं? शपथ आता काय खोटं बोलन का मी पैशाच्या बाबतीत तरी खोटं बोलन का. अरे पण ते आणायचं कसं द्यायचं कसं लोकांना आता मी काय करू मग द्यायचं कसं आणि काय कसं. म्हातारं का वालत मग अशी तर जीवन गेलेत. तो बघितलं का घेताना आता घेताना मी बघितले असते तर मी म्हणलं असतं डायरेक्ट म्हाताऱ्यानेच नेलेत म्हणून. काय लईच कुठं झालाय अवघड आता कुणाला तरी आता दातीच कावं लागत ना पैसे भरणा करावं लागेल ते म्हाताऱ्याकडे बघत दातीच का लागते म्हणजे 20,000 रुपये ते काय वाटतं का तुम्हाला असं जीवाला वाटलं पाहिजे. हा 20,000 रुपये गेलेत माझे तुम्हाला तर काहीच वाटत नाही. नाही बसतो सगळ्यात बोंबारा पिटीत बसतो नाही तुला बदलीत बसतो तुला आहे का थोडंफार ही मेंदू कुठं ठेवायचं पैसे काय करायचं लागली पण सांगायला. म्हाताऱ्याला बोलवा ना. हा. आत दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. बघतो मी म्हाताऱ्याकडे जाऊन दे म्हाताऱ्याकडे बघतो काय माणूस आहे ह्यो. जाऊ दे त्यांनी नाही बघितलं मी बघायला आहे तरी पण मी आग लावत असते. ओ बाबा जातेच म्हाताऱ्याकडे. बापू काय करताय दिसत नाही का काय करतो पैसे देती कशाचे पैसे काल घेतलेलं काल घेतलेलं. हा 20,000 रुपये देती मला ती बियावाल्याच द्यायच्या तर खतावाल्याचं कोण घेतले कोणाकडून म्हणजे घरातून घेतले तुम्ही पैसे मी. मग अरे लाज वाटते का उपाशी मारतात मला गोळ्या नाही टायमला आणि पैसे घरातून घेतले चोरी केली मी. तुम्हीच घेतलेत पैसे द्या इकडे मोकर नका काही यावं आणि जाऊ मला ती ही सांगत होती, सुनी सांगत होती तसा तिच्या आईला सुचली 2-2 पोर. अरे ते तुम्ही ज्याला म्हणले तेव्हा मेली असते ना तर बरं झालं असतं. अरे भाकरी नाही मला माझ्या चोरी चाळ लाजा कशा वाटत नाहीत. कोण म्हणलं मी चोरले म्हणून मी तरी भाकरी घालतोय तू बघतो का तरी म्हणून चोरी चाळ माझ्या चोरीचं नाही ती सुनी म्हणली पैसे नेल्यात बा. तिचं बी थोबड हाणीन आणि तुझं बी हाणीन. काय आता अरे काय अशी भाकरी फिकती मला घरात नाही तुझ्या घरात मला प्रवेश नाही अशी जेवायचं म्हणलं ना भाकरी फिकी ती. आता मरू का मी त्या माणसाचे पैसे कशाने देऊ अरे पण मी नाही घेतले ना. तुम्हीच घेतलेत पैसे मला नका सांगू तिकडे बघा पैसे कुठे आहेत ती बापावर भरोसा नाही तुझा. अयो कुठे घेतले एवढे पैसे कुणाच्या मड्यावर घालाय नेलते. काय माझ्या वेळ आणली असणार तुम्ही. कुणाला द्यायचे होते का काय माहिती चोरून नेऊन. अरे कोणाला देईन कुणाला देईन मला काय माहिती. तुमच्या हवाली केलेत आणि तुम्ही माझा खेळ मांडलाय. हा खेळ मांडलाय मग? माहित नाही का किती चाबर म्हातारे ती. उगा मी भाकरी तुकडा देत होते मी एवढा जीव लावित होते नाही पण तुम्ही आता नाही आमच्या इथं नाही त्याच्या बारक्यापाशी जाऊन राहा माझ्या पैसे नाही राहायचं तसं नाही ती 20,000 रुपये टाकायला लावा आणि मग जायला लावा तिकडं. कुठून आणीन? ती कुठून आणा मला सांगू नका ती आम्हाला देतात काय त्याला- सांगतात? त्याला देत असेल फिरायला हा ती उगाच जाते तोय त्यांना काय काय साड्या बिड्या घ्यायला जाते त्याची बायको कुठं ज्यांनी जन्म दिलाय बापावर भरोसा नाही आणि त्या बाईकवर काल एकदी आलेली. आता काय करू मग हिच्यार धर झिपरी हान मग कबूल होईन ती. तिला तर रांगाला हात लावायचा आणि माझ्या गुरकोतून ढापरतो. म्हणजे आता ते बी शिकवायला लागले का तुम्ही हा नाही मारायचं हा माझ्या चोरीचा बापा वाळ घेतो तेव्हा नाही तुला लाज वाटली. त्याला सांगते मी चोरले पैसे. मग तुझ्या कोणी घरात- चोरले असन. तुझ्या घरात येऊन देते का मला तू बाहेर भाकरी फेकती ना. मग तुम्ही खातात बाहेर म्हणून बाहेरच देते. बघ काय रे परमेश्वर. द्या की पैसे ते आता काय तोडतो शब्द फुटानात काय तुमच्या. मला मला सांभाळायचं नाही भाकरी देतात त्या बंद करायच्या म्हणून ही नाटकं झाली दुसरं काय. ते आम्हाला सांगूच नका तुम्ही माझ्या दारात येऊ नका आणि काय नका मला कुठंतरी आता काय कुठंतरी डोबरा पडावं लागेल लोक कोणी याच आणि घेऊन त्या बेवाल्याचं पैसे द्यावं लागत तुमचं झालं ही त्या भरत त्याच खिस्स
तुम्हाला तेच गोड आहे. त्यांनी भाकर नाही गावलं द्या, गोळ्या नाही आणू द्या, काय नाही आणू द्या, तरी तुम्हाला तेच गोड आहे. आमचं काय नाही. बार काय ना हा. लाडाचा. ते तरी काय गुणाचं आहे मला माहित नाही काय ती काय करते रे? माझं चुकत मोठा होतोय, मोठा आहे म्हणून चला बा म्हणलं लोक नाव ठेवी त्यानं म्हाताऱ्याला जवळ करावा, तर म्हातारा या असं चोऱ्या मारा करीत आहे. चला कुठेतरी बघावा आता पैसे माझ्या पाणी. भाकरी बंद. बंद करा, जा तिकडं. ए हो घरी जा, बरं झालं बघतो काहीतरी. भाकर तरी करावं नाही लागायची. लाज वाटते सांगायला 2 पोर आहेत मला म्हणून. काय माझ्या नशिबात आला असं. आई काय रे? ते घरात मी 30,000 रुपये ठेवले होते ते घेतले का तू? 30,000 हा मी कशाला घेऊ? मग घरातले काही पैसे घ्यायचं कोण? घरात आपण सोडलं इन मिन 3 माणसं इथं, तू मीन तायडी. अरे पण मी घेऊ कशाला? मला लागतेत कशासाठी? मग माझं पैसे कुठे जाते ना असं? आता मला काय माहित, आता तू ठेवायलाच माझ्याकडे देत नाही. तुला वाटलं मी खर्चून बिरचून टाकन, घरात ठेवतो लपून. मला काय माहित तू कुठं ठेवलेस? आता टीव्हीच्या खाली आपला कप्पा नाही का? आता आपलं असं घर आहे, आपल्या घरी पण कोणी येत नाही, मग घरातले पैसे देतात कुठं? पण मला काय माहित तुझे पैसे? बरं तुझं आई, काय म्हणणं आहे? बाकीचं जाऊन ते चेष्टा नको करू. तुझं घेतलेत पैसे, मला अर्जंट भरायचेत म्हण, त्यासाठी तुला म्हणतोय मी. अरे असं कसं तुझं घेतलं म्हणतो पैसे? मला नाही माहित बाबा पैसे बिशे, मला काय माहित. मग आता कुणाला म्हणायचं मी पैशाचं? मला काय माहिती, तू नीट ठेवले नसतील, तुझ्या जवळ असतील, पडले बिडले असतील तुझ्या खिशातून. माझ्या खिशातून पडतात का? मला ठेवलेलं कळत नाही का एवढं का? बारकं पोरग आहे मी. आणि मग घरातनं कुठं जाणार आहेत? आपण तिघच असतो ना, तू म्हणलास ना. ही काय झालंय, सवय लागली तुला. असं मागच्या वेळेस माझ्या त्या पाकिटातलं 5,000 रुपये काढून घेतलं होतं. हे बघ, तू सरळ सरळ माझ्यावर चोरीचा आर लावतोस बरं का. चोरीचं नाही, आतापर्यंत तुला चोर म्हणलो नाही मी. घेतलं असलं तर स्पष्टपणे सांग. मला नाही माहिती. आई, हे तुझं असंच आहे, पण हे जी गोष्ट करते ना तू, एक दिवस तुला हे लय महागात पडेल. हा, स्वतः ठेवणार आणि मला बोल. स्वतः ठेवणार नाही, आणि किती महागात पडेल ना ही येणारी वेळेत तुला दाखवीन. स्वतःच्या पोराचे पैसे चोरती एवढं सुद्धा तुला पटत नाही? मी चोरले नाही काय, आधीच सांगते तुला. बरं बघ तुम्ही माझं मी काय करायचं ती, मला चांगलंच माहिती कोणी पैसे घेतलेत ती. फक्त मला पुरावा गावून दे, बघतो तुझ्याकडे काय आहे ती. आणि कोणी घेतले पैसे त्याला काय माहिती मी घेतले बरोबर. मग मी कसे त्याचे डबल करणारे, डबल मग त्याला देईल ना, मग कसा खुश होईल. हा, माझ्या आईने माझे पैसे डबल केले, आता ओरडते मला. ऑफिसवाल्यांना बी काही काम नाही, नुसते फोन. अहो तुम्हाला माहितीये काय झालं? ईड बिडी झाली का काय? कसली हसती मोकार असतो, काय झालं? अहो तुम्हाला माहिती तुमच्या भावाच्या घरी काय झाले ते? काय झालं? अहो तुमचा बाप नाही का म्हातारा, त्यांचं काय झालं आता? त्याच्यावर चोरीचा आळ घेतला त्यांनी. अरे काय ईड आहे का काय तू? काय येडी? हा, अहो 20,000 रुपये चोरले तुमच्या बापानी आणि मलाच म्हणा येडी. अरे काय डोक्यावर पडली काय? मा बाप चोरी करेन असं वाटतं तुला? आणि ही गोष्ट मला टाळ्या देऊ सांगते काय? काय नाही, त्याला टायमिंगवर खायला भेटत नाही, गोळ्या भेटत नाही, काय नाही भेटत, मग का नाही चोरी करणार? अरे माझा बाप उपाशी मरण पण चोरी करणार नाही. लय बापाच्या पुळक्याचे लागून गेलात. आता तुम्ही सांगा बरं मला, सोनी काय उगाच कशाला आळ घेईन त्या म्हाताऱ्यावर? ए अरे तिने चोरला असते, तिची 1 नंबरची लबाड आहे. अहो तुम्ही तिला लबड बिबड काय नका म्हणू. हा मला माहिती आहे भांडकुदळ आहे, पण तशी नाही करणार ती. तशी नाही करणार. तुला लय अनुभव तिचा. मला काय अनुभव नाही, मला काय जाऊ कोणाचा दे पुळका पडू नाही दे. आला. बाबा कुठं असते बघावं लागेल त्यांना. काय बघायचंय? कशाला बघायचंय? जाऊन दे ना तिकडं म्हाताऱ्याला. अरे काय तू डोक्यावर पडले काय? बाप आहे माझा. बाप आहे म्हणून काय झालं? मग त्याला इथं आणायचं का? आला बाई नाव घेता घेताच. बाबा या बसा तुम्ही. भाकर नाही सकाळपासून मला. बसा. त्यांनी माझी भाकर बंद केली म्हणे पैसे चोरले तुम्ही. बाबा. हक्कलय. मला माहितीये तुम्ही उपाशी राहता पण चोरी नाहीत करणार. अहो केली चोरी त्यांनी, आणि जर तुम्हाला वाटत असेल ना ते इथं राहावं तर ह्या घरात मी दिसणार नाही तुम्हाला. मी जाईन निघून. काय जेवायला? उपाशी मिळायला पाहिजे म्हातारा. आणि ह्यांना घरात ठेवलं, आपल्या घरातून वस्तू गेली चोरीला तर काय करायचं मग? अरे नाहीच जाणार असं काय होणार? तू ऐकला का? जाऊ दे बाबाला बोलव माघारी. गेले तर जाऊ दे तिकडं. तुम्हाला पुळका असेल ना तुम्ही निघायचं मग. हा जसं फटफट नाही करायची. काय बघताय? चला घरात. कवर काम करा, इथं तेवढाच कचरा पडणार आहे. ते लिंबच तोडून टाकाय सांगते. मलाच आवरावं लागते. ती सटवी तर काय आवरीत नाही. सोने, आहे
काय झालं ग? तुझ्या भावाने घराच्या बाहेर काढलं मला. त्याची एवढी हिंमत झाली का घराच्या बाहेर काढायची? हा, लहानाचा मोठा केलाय, त्याला घर बीर बांधून दिलाय आणि मग तुला घराच्या बाहेर काढतो की? म्हणतो चोरी केली, चोरीचा आळ लावला गे त्यांनी माझ्यावर. चोरी केली? आणि तू काय याची चोरी केली? त्याला आहे ना चांगला धरून हाणाय पाहिजे. आईवर चोरीचा आळ लावतोय, लाज वाटते का त्याला? हा तुझ्या इथं राहू ना मी. हा मग ते नाही सांभाळ म्हणजे काय त्याच घेऊन बसली काय? माझी तर राह तू बिंदास. जावाई तर काही बोलणार नाही ना. कशाला काय बोलते ते तुला काय म्हणतात का? उलट राहा म्हणतात. आता आली ना तू 2 दिवस राहा, बघते त्याच्याकडे जाऊन मी बी काय म्हणतोय नेमका. त्याला एवढी हिंमत झाली का त्याची तुला घराच्या बाहेर पाठवायची? माझं काहीच अधिकार नाही का ग त्या घरावर, त्या वस्तूंवर, त्या. मग सगळं तुझंच आहे, त्याचं काय आहे? आणि असं कुणी चोरीचा आळ घेतं का आई बापावर? हा, बघ ना, कुशाल त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घातला. आणि लाज वाटते का भाड्याला? तिकडं राहायचं ना भाड्याने जाऊन. इथं राहतोय तुझी इथं, तुलाच हाकालतोय घराच्या बाहेर. बरं तू जेवली का? नाही. चल तुला जेवाय वाटते. चल. दादा ऐक ना, हा बोल की कर. कुठे गेले असेल रे आई? अरे कुठं जायची, गेली असं तायडीकडे. कशाला? आता तुला माहिती ना घरी असं झालं की ती कुठे जाती. बरं एक ऐक की मला तुला बोलायचं होतं. हा बोल की दादा. खरं सांग, घरातले पैसे कोणी घेतलं? अरे पैसे तर आईनेच घेतलेत. आईनेच घेतलं ना? हा. बरं पैसे घेऊन पैशाचं केलं काय एवढ्या 30,000चं? ते का, हा ते ना गावात लकी ड्रॉची माणसं आले होते, तर ते म्हणले 1 लाख रुपये दिले का 2 वापस देतात आणि 50 दिले का 1 लाख. आणि मग आईने किती भरलं? आईने 50 भरले. आलं का? माझं तर 30,000 गेलं तर. मग अरे दादा, आईने ना ताईंकून घेतले बाकीचे पैसे. ताईडकून 20,000 रुपये घेतले. ताईंकून घेतले. आणि तू काल तुला किडरावाला आलता ते. अरे ते माणसं फेक होते, आपल्या गावातले 7-10 लाख रुपये गुंडून अरे पळाले ते. दादा, मला माहिती, ते पळून गेलेत. हा पळून गेलेत ते. मला नव्हतं माहिती ना की आपलं पैसे भरलेत म्हणून. आईने आता मला सगळ्यात आधी दाजीकडे जावं लागेल. ताईडीने पैसे दिले म्हणजे दाजीकडूनच घेऊन पैसे दिले असते. दाजीकडूनच घेऊन दिले असते. तू एक काम कर, तू घरी थांब, मी दाजीकडून त्यांच्याकडून जाऊन बरं येतो. चालतंय. जा बरं दादा, हा लवकर जा. बघतो मी, आणि येताना आईला घेऊन येतो. हा, आता चालतंय. बघू काय आहे ती उघड झालं इथं. होय आई, पोटभर जेवली ना तू? हा, पोटभर जेवले मी. बाहेर झालती ना भाजी. खरंच पोटभर जेवले, बाहेर झालं. मामी कधी आला तुम्ही? आत्ताच आले. बरे का जा? हा बरं आहे. तुम्ही लय अचानक नाही, असंच लय दिवस झालं, पुरीला तुम्हाला भेटलं नव्हतं ना म्हणून आले. का मग? असंच काय? खरं सांग की आई, काय कशाला झालं? असंच तसंच म्हणती? काय झालंय? आईला हाकालय दादेनी. काय अगं हर्षलनी? हा, आणि कशामुळं काय? काय माहिती काय झालंय त्याला. अरे पण त्याला कळू नाही का आईला कसं काय हे करावा काय? भाकरी तुकडा घालीत होती हो त्याला रोज. हा, चांगलं चांगलं हाय नाही ती करून घालीत होती. आणि खुशाला काय हाकलून झालती? दिली भांडण आईला. तंडण झालती काय? तिच्यावर चोरीचा आळ घेतलाय. काय बोलती? हा, चोरीचा आळ घेतलाय तिच्यावर. त्याच्यामुळे ती आली इकडं. अरे, पण त्याला कळाय पाहिजे ना काय ही ती. त्याला लाज आहे का कुत्र्याला? काय चोरलेला आळ घेतलाय कुठं काय समजलं पाहिजे ना. काय बी चोरीचा आळ घेते आई बापावर. आला बघा, आला दिवटा बघा. शियाना येऊ, त्याला लाज वाटते का? अरे लाज वाटायला काय झालं एवढं? काय झालंय म्हणजे आईला हाकलून दिलं त्या घराच्या बाहेर. हा, आईला नुसतं हाकलून दिलेलं दिसतंय तुला. आणि मग काय पाहिजे ना अजून? आईने काय केलं हे माहिती का? काय केलंय? आणि दाजी हा. या पुढे तुम्ही लय आमच्या परस्पर यावर करायला लागला इथं. लय मोठा मोठा उद्योग धंदा करायला लय म्हणजे लवकर श्रीमंत व्हायचंय तुम्ही काय? लागला तुम्ही मला सांगायला आता. काय सांगायला लागलो? मग एक तर आईला दिलाय हाकलून, मला लागला तुम्ही सांगायला. तिने काय केलंय माहिती का तुम्हाला? काय केलं ती तरी कळून द्या तुम्ही ना. तरी काय केलंय? आता मी काय केलं ती तरी सांगा की मला. मग तुम्ही त्या घरी आल्यात, मी आताच घरी आलोय. नाही हवा असं इतके नाही, इतक्या लवकर मोठं व्हायचंय काय? म्हणजे काय केलंय असं तुला काय म्हणायचंय? तिच्याकडे 20,000 कशाला दिलत तू? ते 20,000 ते असं. थांब 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 ऐक थांब का दाजी, थांबा 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 थांबा. 20,000 म्हणजे कसलं 20,000? ऐक का, तिने माझ्या कपाटातलं 30,000 रुपये चोरलं हा, आणि हिच्याकडून 20,000 रुपये घेऊन 50,000 रुपये ती लकी ड्रॉ नसतो का तसलं, ती 30 दिवसात पैसे डबल होत्यात त्यात भरलं आणि गेली ती माणसं पळून. अरे 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 हळू पळून गेली. आता माझे 20,000 कोण देईन? अरे विश्राम दे तुझं. हिथं
माझ्या बापाचं हे केलं तो हा लागली बाई सांगायला ओट इथून. अरे तुम्हाला लाजा वाटतात का? तुझ्यामुळं माझ्या बाप म्या घराच्या बाहेर काढला, 20,000ची त्याच्या बिचाऱ्यावरती आळ घातलं चोरीचं, हिच्यामुळं सगळं झालंय. दाजी सारखं तुम्ही बाजूला सगळं पाप नका तुम्ही घेऊ, थोडंफार पुण्य मला पण करून द्या. तुझं काय गिन्याने गेलाय बाई? अरे 4 लोक सांगतात सासराव तुम्ही घराच्या बाहेर काढता, तुम्हाला लाज वाटाय पाहिजे आता थोड्या. काय खाल्ली माती म्हाताऱ्याला मी सांभाळत होतो ना चांगला, आणि कुठे आहे ती हिच्यामुळं तुमची बारकी जोड कुठे आहे? ती असं तुला कुठतरी काय होतं मला दाद्या तू कशाला ये, काय ये, म्हणतो? ये इकडे ये. काय झालं एवढं कसं आरडाओरडा चाललाय? काय आरडाओरडा चाललाय? काय नाटक लावल्यात तुम्ही? काय नाटक कुठे काय लावलंय नाटक? तुमच्याकडे बघायचंच आहे मला. बापाला घराच्या बाहेर काढता काय? भाकरी देत नाहीत काय तुम्ही? यांनी काढलं. आणि तो काय केलंय? विसरू नका अजून. त्यांना एक शब्द टाकला ना तुमच्या नाव जमीन नाही, तुम्हाला भीक मागावं लागेल, रक्त घर सुद्धा सोडून पळावं लागेल, जायला नाटक करायला. अरे म्हातारा ते स्वतः हाताने करून खाताय, तुला ट्यू करू नको. तुम्हाला एवढं वाटतं ना, मग जा घेऊन तुम्हीच त्यांना. जातो मी घेऊन, जमीन करतो माझ्या नाव, घर माझ्या नाव करतो, बसा तुम्ही बोंबलत. आणि दाजी आता मी तर मामा या, मी तुमचं मला हालच मामा बघू वाटा नाही इथं. मला गावातली 4 माणसं सांगायला लागली, आलं नशिबाला असले हिरो जन्माला आले. अहो, ही हिरो आहेत ना, हाकलून द्या तुम्ही एक दिवस ह्यांना कळेन. बापू ती तुमच्यावर होते का ती पैशाच? हा हिनी तिच्या आईला दिल्यात पैसे, काय हिनी तिच्या आईला दिल्यात पैसे 20,000 रुपये डबल करायला. तुला म्हणलं होतं हिने चोरला असतं, तुझा लई वाटलं विश्वास नव्हतं तुझ्यावर. सोने मला तू असं करशील म्हणून. ए सटवे थोडा आवर. गप. आणि इथून पुढे दाजी एक गोष्ट ध्यानात धरायची, 30,000 रुपये माझे केल्यात, एवढ्या वेळेस पादरात घेईन, पण परत जर हिला इथे येऊन दिली आणि फोन जर हिला केला, हिचा फोन पाहिला काढून घ्या. नाही नाही हिला आहे ना, हिला सटकावल्याशिवाय नाही कळत. हिला आकलीचा भागच नाही तिला घरात. तू एक काम कर, तू आहे ना, तू माझ्या पैसे थांबूच नको अजिबात. एक मिनिट, तू आईला सांभाळायला तयार होतीस ना मी घराच्या बाहेर काढल्यावर? मग सासरातली टोचतोय वय. ना आता यांना सांभाळायचीच गरज नाही, तर वृद्धाश्रम खोलणार आहे मी. सगळी ती आहे ना संस्थानला दान केली. मामा जमीन मी. आपण काय करू, सगळी जमीन आहे ना मी संस्थानला दान करून टाकली. आपण इथं वृद्धाश्रम तुम्ही येत ना, कुठे बी जाऊन पोट भरा. म्हणजे दिली पण वय बापू परस्पर व्यवहार केला. झाला सगळा व्यवहार झाला. बस आता तुला गरज होती का खोटाळ घ्यायची? ज्यावेळेस तुमची पोट नाही भरणार ना माझ्या वयात, त्यावेळेस आहे ना इथे येऊन राहा आरामशीर. बाबा बापू. चुकलं हो आमचं, माफ करा हो आम्हाला. खरंच चुकलं हो आमचं. झालं सगळं. ए दी जरा लक्ष दे. करा आम्हाला. हो, माफ करा हो. खरंच गो. मामा ऐका, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण नाव काही जमीन केलेली नाही ती, काय करू, मी वकील बोलून घेतो आणि तुमचं लिहून घेतो. विषय काय तुम्हाला जगून देणार नाही ती. काय रे, थोड्याफार तर ह्यांना लाज वाटाय पाहिजे. तर भाकरीसाठी मला रे असं वन तुम्ही एक काम करा, चला तुम्ही कपडे भरा, चला माझ्याकडे, मी सांभाळतो. आजपासून नाही खरंच नको दादा, आम्ही सांभाळू, व्यवस्थित सांभाळू. तुम्ही संभलिता, तुम्ही म्हणता चोरीच्या आळीच्या आधी तुम्ही काय करत होता? संभळत होतात का तुम्ही? भाऊ माझा ऐका ना, भाऊ माझं चुकलं, मी तिच्याकडे पैसे मागितले म्हणून तुमच्यावर आळ घेतला, मला माफ करा. आणि हर्षद, अरे तुमच्या दोघांच्या सुखासाठीच केलं रे मी हे. मला वाटलं पैसे डबल होतील, तुम्हालाच काहीतरी उपयोग येईल. माझा काय उद्देश दुसरा नव्हता रे काय. कष्ट करा ना, पैसे भेटतील ना कष्ट करून बी. आणि ह्या बिचारा माणसावर, ह्या माणसामुळे तुम्हाला जेवढं चांगले दिवस बघायला आहेत, त्यांच्यावर परत असा चोरीचा आळणा घालू. भाकरीसाठी वन अहो, भटकत तुम्ही मला काय बोलताय? हिने चोरीचा तुम्ही दोघीला सांगतो, मी एकटीला नाही बोलत. एका भाकरीसाठी तुम्हाला इतकं तुम्ही असलं कसं काय झालं? एका भाकरीची तुम्हाला ही नाही आहे ना. तो तिथं कोपट माझं तिथं हाताने भाकरी करून खातोय. मामा आहे ती कॉपटच बघून आलोय मी. हर्षलदाजी नाही बाबा, जसं आम्ही आमच्यासाठी भाकरी करतोय ना, तसं तुमच्यासाठी बी करत जात जाऊ. आणि खरंच चुकलं आमचं, आम्ही परत असं नाही वागणार. खरं तर मीच लय उद्धट वहिनी कधी मध्ये येत जा. मी ऐका चक्कर ना. मारीत जाईन खरंच आता. आहे ना, मी ते दान करेन जमीन. बापू ऐका ना, हर्षलदाजी ते 20,000 गेलं त्याचं मला वाईट नाही वाटलं, पण आज तुम्ही आलात, आमचं सगळ्यांचं डोळं उघडलं. जर समजा मी जर माझ्या बापाला जर असं, माझ्यावरती एवढा विश्वास, मी त्यांचा थोरला मोरला पोरगा आहे, जर मी त्यांना असं उरफाट तिरफाट बोललोय, ती फक्त एका केवळ 20,000मुळे मी माझ्या बापावरती, ज्याने मला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती आळ घेतला. खरंच मी त्यांचा लय मोठा गुन्हेगार आहे. बापू आम्हाला त्या जमिनीचं काही घेणं देणं नाही, पण तुम्ही सुखाने फक्त आमच्या बरोबर राहा, कारण की जमिनीचं काही नाही. असं आज नाही उद्या जमीन काही होईल. तुमचंच आहे, मेल्यावर कुणी बरोबर नेले तेव्हा मी नेणार आहे, सांग बरं. नाही तुम्ही फक्त आमच्या बरोबर राहा, आम्हाला फक्त आधार द्या. तुमचा एक लय मोठा आहेत म्हणून आमच्या फक्त आशीर्वाद राहून द्या. ऐका आम्हाला तुम्ही. काय नाही, आमच्या दाजी, सगळ्याकडून चुकलं. आणि दाजी तुम्ही पण ऐका, तुम्ही ना थोड्यासाठी नका गोळ करीत जाऊ. बापाव नका असं बायकांचं ऐकून आळ घेऊ. मी नव्हता घेतला, हि- हिला हि- सांगत होतो लय समजून. ही मानसी आणि ही सोनी एवढ्या हिशोबातल्या नाहीत, मला माहिती आहे. लई दिवसापासून बघतोय मी गप होतो, पण आता मला बोलावंच लागलंय. काय करणार? करा चहा पाणी त्याला लेकराला.
चला आणि घे जा. गबाळ घेऊन आली ना उरक घ्या पैसे गेले खर्चा. त्याचं दुःख नाही चला आणि मामा तुम्ही नसता आला तर सगळं जाता जाता ते कोपट मी मोडून टाकतो तुम्ही इथं राहायचं कॅमेरा मला तरी ते बसवितो जा बापू खर्च्या. चल चला बाबा तुम्हाला अद्रकचा चहा पिऊ घालते